सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात, शुभ गुरुवार. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्त प्रबोध. अध्याय 44. श्री दत्तात्रयांशी गोरक्षाची गाठ. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ दोघेजण यात्रा करीत करीत आपला संप्रदाय वाढवीत कच्छ भुज देशात येऊन पोहोचले. गुरुसेवेत काही दिवस मग्न राहून गोरक्षांनी अनेक भाविक भक्तांना भजनी लावून त्यांच्या व्यथावेदनांचा परिहार करून पुढे एकट्यानंच जाण्याचा निर्णय घेतला. संप्रदायाच्या रक्षणासाठी सेवेसाठी गुरुनाथांना तिथे ठेवून व गुरूंची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ उत्तरेकडे निघाले. उत्तरेकडचा मार्ग अतिशय बिकट होता. वाट अवघड होती. वाटेत अनेक संकटांना तोंड देत निरनिराळ्या तीर्थस्थानाचं ते दर्शन घेत होते. सागरी तीर्थावर स्नान करीत, मेरू पर्वताला प्रदक्षिणा घालीत, अनेकविध द्वीपांतरे पार करीत ते मानस सरोवरापाशी येऊन पोहोचले. तिथून हिंडत हिंडत गौडबंगालमध्ये गेले. तिथं कामाक्षीचं त्यांनी दर्शन घेतलं. मग दक्षिणेला येऊन ते रामलिंगाला आले. महारुद्राला भेटले. लंकेत गेले. लंकेतून ऋषमुख पर्वत व किष्किंधाही त्यांनी पाहिली आणि पश्चिमेचा मार्ग धरला. महाबळेश्वरला येऊन त्यांनी मुक्काम केला. महाबळेश्वरला त्यांना त्यांचा गुरुबंधू चरपटनाथ भेटला. अलख शब्द गरजून दोघेही एकमेकांना भेटले. उभयतांनी एकमेकांना दृढ आलिंगन दिलं. गोरक्षांनी त्यांचं क्षेमकुशल पुसलं आणि त्याला आपल्याबरोबर तीर्थयात्रा करायला चलण्याची विनंती केली. चरपटाला हे ऐकून अत्यानंद झाला. अशा प्रकारे गोरक्षनाथ आणि चरपट हिंडत हिंडत मल्याळ देशात आले. तिथला सर्व राज्यकारभार गुरुपुत्र मेनीनाथ पाहत होता. योगीजनांसह गोरक्षनाथ आल्याचं कळताच त्यानं पुढं होऊन त्या सर्वांचं स्वागत केलं. गोरक्षांचे पाय धरून त्यानं रुद्धकंठानं विचारलं, पिताजींचं दर्शन केव्हा घडेल? त्यांच्या दर्शनासाठी माझा जीव व्याकुळला आहे. मेनीनाथा, सद्गुरू तुला निश्चित भेटतील. तू धीर धर. हाती असलेली सर्व कर्तव्य कर. ही परमार्थ बुद्धीनं अहंकार न धरता कर. तुला सद्गुरू निश्चित भेटतील. तुझ्या कळवळ्याचा निरोप मी सद्गुरुनाथांना देतो. असं म्हणून मेनीनाथाचा आदरातिथ्य स्वीकारून त्याला आश्वासन देऊन आशीर्वाद देऊन गोरक्ष व चरपट पुढे निघाले. चालत चालत पश्चिम सागरी येऊन पोहोचले. तिथला रमणीय निसर्ग पाहून त्यांनी त्या क्षेत्री मुक्काम करण्याचा निर्धार केला. आपली मठी तिथं उभी केली. साऱ्या पंचक्रोशीत गोरखमठी म्हणून तिचं नाव प्रसिद्ध झालं. गोरक्षनाथ त्या मठीत ध्यानधारणेला बसू लागले. तपश्चर्या करू लागले. सिद्धींच्या द्वारे विविध चमत्कार करू लागले. गोरक्षांना भिक्षेसाठी बाहेर हिंडावं लागत नसे. त्यांनी आपल्या योग सामर्थ्याच्या बळावर बसल्या जागीच कुणापुढेही भिक्षा न मागता शिध्या पुढात आणून ठेवणारी झोळी केली होती. निर्जीव हातांची झोळी त्यांना सर्व भिक्षा आणून देत असे. साऱ्या लोकांना ह्या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटे. या मठीच्या आसपास गोरक्षांनी मुद्दाम विविध वनस्पतींना वृक्षांना आवाहन करून बोलवलं होतं. त्यांची जोपासनाही निगुतीनं केली होती. नानाविध वनस्पती त्यांच्या दारात भरघोस वाढत होत्या. त्या औषधी वनस्पतींपासून गोरक्षनाथ वेगवेगळ्या प्रकारचे धातू बनवत असत. त्यांचा उपयोग कसा होतो हे समप्रमाण प्रयोगानं सिद्ध करून उदाहरणासहित ग्रंथात त्यांचा समावेश करत असत. असा हा आगळा वेगळा अलौकिक ग्रंथ लिहित असताना गोरक्षांच्या मनात एक वेगळाच विचार आला की इथे इतक्या नानाविध प्रकारच्या वनस्पती वृक्ष आहेत. हे सारे वृक्ष प्राचीन आहेत. पूर्वापार परंपरेनं चालत आलेले आहेत. जुन्या आहेत. या विविध वृक्षांच्या गुणांचा समुच्चय करून जर आपण आपल्या योगसिद्धीच्या जोरावर नवीनच वृक्ष बनवला तर तो वृक्ष जगात अद्वितीय ठरेल. ही कल्पना डोक्यात येताच त्यांनी ती अंमलात आणायचं ठरवलं. त्यांनी सर्व वनस्पतींना आवाहन करून त्या वनस्पतींचा दिव्य रस रसनक्रियेसाठी मागून घेतला. त्या दिव्य रसाचा धातू बनवून ठेवून दिला. बरेच दिवस लोटले. त्यांच्या मनातली कल्पना काही प्रत्यक्षात उतरू शकली नाही. तो रस जशाचा तसाच उपयोग न करता पडून राहिला आणि शेवटी आंबून गेला. ते पाहून साऱ्या वनस्पतींना हळहळ वाटली. त्या नम्रतेनं गोरक्षाच्या पुढ्यात उभ्या राहिला आणि म्हणाला, गुरु महाराज, आमचे सत्व आपण काढून घेतलं आणि शेवटी नासून गेलं. त्याचा आता काहीतरी योग्य उपयोग व्हावा अशी आमची नम्र इच्छा आहे. त्यांचं हे संभाषण ऐकून गोरक्षांना आपल्या मनातल्या कल्पनेची आठवण झाली
आणि त्यांनी तो आंबलेला धातुरस गोल आळं करून पेरला. त्याला नाव ठेवलं गोरख आंबली. हा वृक्ष अतिशय औषधी व गुणकारी होता. हा गोरक्ष आंबली म्हणजे सर्वौषधी वृक्ष होय. आजही तो त्या पर्वतावर आढळतो. अशा प्रकारे नाना चमत्कार करीत गोरक्षनाथ कालक्रमणा करीत होते. कामधेनूला पाठवून भिक्षा आणत होते. संत सज्जनांच्या सहवासात अखंड वेद चर्चा करून त्यांना ज्ञान संपन्न करत होते. त्यांचा उदरनिर्वाह चालवत होते. श्री दत्त दिगंबर महाराज गिरनार पर्वतावर येऊन वास्तव्याला राहिले होते हे मागील अध्यायात आपण पाहिलं. या गिरनार पर्वताचा परिसर मोठा रमणीय होता, नितांत सुंदर होता. श्री दत्तात्रेयाचं मन त्या स्थळानं मोहून गेलं होतं, म्हणून त्यांनी तिथंच आपला मुक्काम केला होता. त्यांच्या तिथल्या वास्तव्यानं सर्व योगीजनांना अतीव समाधान लाभलेलं होतं. सद्गुरु दत्तात्रेयांच्या सहवासानं सारा परिसर पवित्र झाला होता, चैतन्यात नाहत होता. एखाद्या तीर्थयात्रेचं स्वरूप त्या ठिकाणाला आलं होतं. लांब लांबहून लोक श्रींच्या दर्शनाला येत होते. आपला भवताप नष्ट करून शांतीनं प्रसन्न होत होते, पापतापातून मुक्त होत होते. असेच एक दिवस भक्तगणांबरोबर चर्चा करीत बसलेले असताना श्री दत्तात्रेयांना आकाश झाकोळून आल्यासारखं वाटलं. म्हणून त्यांनी वर बघितलं, पण आकाशात ढग नव्हते. मग आकाशात मेघ नसताना सावली कशी पडली असावी असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी कुतूहलानं आकाशात निरखून बघायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना असं दिसलं की ढगाऐवजी आकाशात एक झोळी पक्षासारखी तरंगत येत होती आणि तिचीच छाया पडली होती. ती झोळी पाहून दत्तात्रेयांनी विचारलं, हे योगी जन हो, ही कुणाची खून तेवढं मला सांगा. गुरु महाराज, मच्छिंद्रांचा अंकित असा जो महासिद्ध गोरक्षनाथ त्याची ही झोळी होय. ही झोळी नेहमीच अशी आकाशातून भ्रमण करीत पक्षासारखी जाते. गृहस्थांच्या दारात भिक्षेसाठी थांबते. भिक्षा पदरी पडताच पुन्हा आकाशात उड्डाण करून माघारी गोरक्षाकडे जाते. दत्तात्रेयांना गोरक्षाचं कौतुक वाटलं. अशा महासिद्धाला आपण भेटावं असं त्यांना जाणवलं. पण भेटायचं कसं, ती संधी केव्हा येणार, कशी येणार असा विचार करताच त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी टाळी वाजवली आणि झोळीकडे बोट उडवलं. त्याबरोबर ती झोळी आपोआप खाली दत्तात्रेयांच्या पायाशी आली. भोवतालच्या सगळ्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. ती झोळी गोरक्षाच्या आज्ञे वाचून कधीच खाली उतरत नसे. अवधूताचं सामर्थ्य होतंच तसं अफाट. पण बाकीच्या सज्जनांना भीती वाटली की आपली झोळी खाली उतरलेली गोरक्षाला समजलं तर तापट हटयोगी संतापानं लाल होईल आणि मग नुसता प्रसंग गुदरेल. पण अवधूताला ही भीती नव्हती. गोरक्षाच्या अहंकाराचं निर्दालन करायला हीच योग्य संधी होती याची पुरेपूर खातरजमा त्यांना झाली होती. म्हणून पुढच्या प्रसंगाची ते वाट पाहत होते. नेहमीची वेळ टळून गेली तरी झोळी भिक्षा घेऊन येईना. आता येईल, मग येईल अशा आशेवर गोरक्षानं बराच वेळ धीर धरला आणि मग त्याची खात्री झाली की आपली झोळी कुणीतरी खाली उतरून घेतली. आपल्या सिद्धीला आव्हान देणारा कोण या भूतलावर अवतरला असा त्यांना प्रश्न पडला. त्या झोळीचा शोध लावण्यासाठी गोरक्ष आपल्या सर्व सिद्धगणांना घेऊन बाहेर पडला. गोरक्षाच्या अंगाचा नुसता संताप झाला होता. आपल्या योग सामर्थ्यानं त्यानं आपल्या बरोबरच्या सगळ्या भक्तगणांनाही आकाशमार्गे चालवलं. अधांतरी तरंगत अवकाशातून चालत ही सारी मंडळी गिरनार पर्वतावर उतरली. समोरच श्री दत्तगुरु प्रसन्न मुद्रेने बसले होते. दत्तगुरूंचं ते सौम्य सौज्वळ रूप पाहून गोरक्षाचं मन विचलित झालं. धावत जाऊन त्या सगुण रूपाला कवीत कवळावं असं त्याला वाटलं. प्रसन्न रूपाच्या स्पर्शानं सारी गात्र निववावी तसाही मोह त्याला झाला. पण सभोवतालचा समुदाय पाहून त्यानं तो मोह आवरला. लौकिकात ती आपली माघार ठरेल असं वाटून त्यानं ताठर वृत्ती स्वीकारली आणि पुन्हा संतापून आपला अपमान आठवून तो क्रोधानं जळजळीत मुद्रेनं श्री दत्तगुरूंकडे पाहू लागला. दत्तात्रेय अतिशय मवाळ प्रेमळ दृष्टीनं गोरक्षाकडे पाहत होते. ते सहन न होऊन संतापानं गोरक्ष ओरडला, हे मानवा, आदेश न म्हणता भेटणारा विरूप रूपाचा तू कोण आहेस? तुझं नामाभिधान काय? वास्तव्य स्थान कोणतं? तुला दीक्षा कोणी दिली? तुझी आचार पद्धत कोणती? तुझे माता पिता कोण? तुझा आश्रम कोण? उपास्य दैवत कुठलं? माझ्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तू दे. ही झोळी कुणाची हे तुला माहीत नसताना तू उतरवण्याचा बेमूर्तपणा तू का केलास? मी मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ.
माझं सामर्थ्य तुला पामराला काय कळणार? बोल, आता का तुझं तोंड गप्प झालं जोगड्या? गोरक्ष ताड ताड बोलत होता, बेभान होऊन तोंडाला येईल ते बडबडत होता. पण दत्तात्रेय शांत होते. त्यांनी मौन धरलं होतं. त्या मौनाचा अर्थ गोरक्षानं जोगड्याची दुर्बलता आहे असा धरला आणि धारेवर धरतात त्या स्वरात त्यानं पुन्हा प्रश्न केला. माझी झोळी उतरवण्याचा तुला कुणी अधिकार दिला? ज्या अधिकारानं आणि योग सामर्थ्यानं तू झोळी उतरवलीस त्या सामर्थ्यानंच आणखी काही योग सिद्धीचे प्रयोग तू करून दाखव. नाहीतर तुझं हे स्थान सोडून तू चालता हो, माझी क्षमा मागून. तुझ्या सर्व अपराधांची सजा भोगण्यास तू सिद्ध हो. गोरक्षनाथा, तू महान सिद्धयोगी आहेस असं आजवर मी ऐकलं होतं. तुला भेटायची मला अनिवार्य इच्छा झाली. तुझी झोळी मी याचसाठी खाली उतरवली. झोळीसाठी तरी तू येशील आणि तुला भेटायची माझी इच्छा सफल होईल असं वाटलं, म्हणून मी ती झोळी खाली घेतली. ती खरोखरच तुझ्यासारख्या सिद्धयोगी नाही असं म्हणून दत्तात्रेय गप्प झाले. मी खरोखरच तुझ्यासारखा सिद्धयोगी नाही असं म्हणून दत्तात्रेय गप्प झाले. अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील 44वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.